बोल रुद्र. काय बोलू म्हणजे कशाबद्दल बोलायला सांगता? अरे आता तू म्हणालास ना ती मुलगी कोणतरी पळून गेली, ती मेहंदीवाली मुलगी, तिच्याबद्दल बोलते मी. अच्छा मॅडम, पर्सनल लाईफ बद्दल तुम्ही प्रश्न नाही विचारले तर बरं होईल. आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना मी कोण आहे आणि मी काय करू शकतो ते. माहितीये ना, तुला चांगलीच ओळखून आहे मी. पण एक गोष्ट लक्षात ठेव रुद्र, तुझं आता श्रावणीशी लग्न होत आहे आणि हे तुझं भाग्य आहे बरं का. आता श्रावणीची सगळी प्रॉपर्टी तुझी होणार, हो की नाही? पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही सगळी जी प्रॉपर्टी आहे ना, ती अर्धी तुझी आणि अर्धी माझी. कळलं ना? हे मला आधीच माहीत होतं मॅडम. गुड 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 गुड. आणि तुम्हाला पुरतं ओळखून आहे मी. तू मला पुरतं ओळखलंयस हे तुझ्यासाठी खूप चांगलं आहे रुद्र. इन लोगों ने इतना बड़ा प्लान बनाया है. श्रावणी, विचार हो सर. तुझा. श्रावणी, परवा हळद आणि मग लग्न. हं? टॅ 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 टॅ. मग आपण कायमचे एकमेकांच्या मिठीत. हा, मग मी तुला आयुष्यभर सोडणार नाही. हा, अजिबात नाही. असं घट्ट धरून ठेवणार. आता फक्त काहीच दिवस तू माझी कायमची होऊन जाणार. आणि मी ना त्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघतो. हा, इंद्रनील फोन का नाही उचलते? आई आई, तू दादाला स्वीटीशी लग्न करण्याबद्दल का नाही बोलली अजून? तुला कळत नाहीये का? आई अगं बोल की काहीतरी. माती तू खाल्लीस आणि माझ्यावरच ओरडतेस. मी सांगितलं होतं का ग? मी सांगितलं होतं हे पाप करायला तुला? बोल की. तुला माहितीये का, तुला माहितीये का तुझ्या पापाचे भोग आम्ही भोगतोय. आमचं आयुष्य तुझ्यामुळे बरबाद झालंय. माहितीये का, तुला कळतंय का? त्यापेक्षा तू मरून का जात नाही? आई अंबाबाई,
कुठल्या पापाची परीक्षा घेतेस ग? त्यापेक्षा तू मरून का जात नाही? सानिका आई पाणी आण. सांग पाणी बाळा पाणी 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 सावकाश. सांगू काय कराल तिचे? तू का वाचवलंस मला? सांगू असं बोलू नकोस. असं काय झालंय? कोणी सांगणार आहे की नाही? आपल्या घरात काय चालू आहे? काय लपवा लागलाय तुम्ही? तुझा दादा असताना तू मरणाचा विचार कसा करू शकतेस? काय झालंय बोल. दादा मी 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 प्रेग्नेंट आहे. काय सांगू कसं काय आणि कोण?